नीट परीक्षा रद्द झाली आणि रद्द झाल्यानंतर माझ्या 29 बांधवांचा मृत्यू झाला. याला हे सरकार जबाबदार आहे. माझ्या या बांधवांना न्याय मिळण्यासाठी मी जुन्नरहून या ठिकाणी आलो. काय की सरकारचे धोरण काय नक्की? माझा विद्यार्थी मरतोय. आजही सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही. किती शोकांतिका म्हणावी लागेल. हे आज आपला भारत कुठेतरी हुकुमशाही वाटचाल करतो की काय? आणि ही हुकुमशाहीची वाटचाल मोडण्यासाठी आम्ही या जुन्नर तालुक्यातून सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. आज इथे माझ्याकडे बॅनर जो आहे हा सुखदेव भगतसिंग आणि गुरुदेव यांचा खऱ्या अर्थानं सन्मान्य यांचा एक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही एक त्या काळामध्ये एक संघटना होती आणि त्या संघटनेचे सदस्य होते आणि ही क्रांतिकारी संघटना होती. या तिन्ही थोर नेत्यांनी खऱ्या अर्थानं 25-30 वर्षाचं वय असताना स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आणि आज ह्याच वयातली जे तरुण पोरं आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना आपण कॉक्रोच म्हणता. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. कारण की उद्याचा देश या सर्व तरुणांच्या हिच्यावरती उभा राहणार आहे. कारण या तरुण पिढीने जे स्वातंत्र्यामध्ये मोठं बलिदान दिले आणि आज सुद्धा साहेब आपण सर्व त्यांना आपण कॉक्रोच म्हणता. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने हे आज एवढे बी कटआउट त्याच्यासाठीच आम्ही आणलेले. धन्यवाद. न्याय आणि हक्कासाठी इथं आलेले दिसतात. तर त्यामध्ये आज त्या दिवशी बघितलं आपण का 21 मुलांनी आत्महत्या केली का तर त्या सीट नेटचे पेपर फुटले म्हणून. म्हणजे ही एक लाजिरवाणी गोष्ट करावं म्हणावं लागेल की केंद्रीय मंत्र्यांनी या गोष्टीला नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाकीच्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाले त्यांना भरपाई वगैरे त्यांना काहीतरी थोडंसं आपण काहीतरी मदतीचा हात असं देता येईल का याची आपण काहीतरी प्रयत्न करावा. एवढं बोलतो आणि थांबतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी इथून ही माती घेऊन आली आहे. जे आमचे उद्धव साहेब ठाकरे हे ज्यावेळेस राम मंदिर बांधण्यासाठी शिवनेरीची माती घेऊन गेले आणि त्यानंतर लगेच राम मंदिराचा निर्णय हा झाला. त्याचप्रमाणे आमचा उद्देशही आता तोच आहे की ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील माती ही ह्या आंदोलनाच्या दृष्टीने आज घेऊन आलोय आणि लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला आशा वाटते. काम भारताच्या सरन्यायाधीशांनी केलं याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. आज राजकारणामध्ये सरकारला भरपूर वेळ आहे राजकारण करण्यासाठी, आमदार फोडण्यासाठी, खासदार फोडण्यासाठी. परंतु विद्यार्थ्यांचं दुःख काय आहे? पेपर फुटी एकदा वारंवार होऊन देखील त्यामध्ये लक्ष दिलं जात नाही. विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय दिला जात नाही आणि याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवजन्मभूमी शिवाजी महाराज जन्मभूमी तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही देखील त्यांना जाहीर पाठ्यामधून यांच्यामध्ये सहभागी होऊन पुढील काही काळ आम्ही इथंच थांबणार आहे. न्याय आणि हक्कासाठी इथं आलेले दिसतात. तर त्यामध्ये आज त्या दिवशी बघितलं आपण का 21 मुलांनी आत्महत्या केली का तर त्या सीट नेटचे पेपर फुटले म्हणून. म्हणजे ही एक लाजिरवाणी गोष्ट करावं म्हणावं लागेल की केंद्रीय मंत्र्यांनी या गोष्टीला नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाकीच्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाले त्यांना भरपाई वगैरे त्यांना काहीतरी थोडंसं आपण काहीतरी मदतीचा हात असं देता येईल का याची आपण काहीतरी प्रयत्न करावा. एवढं बोलतो आणि थांबतो.